बीड जिल्ह्यात 1265 गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना राबवली गेली. मात्र प्रत्यक्षात फक्त 400च गावामध्ये ही योजना पूर्ण झाल्याचं या ठिकाणचे मुख्य अधिकारी सांगतात. मात्र प्रत्यक्षात जी अनेक गावे आहेत ती तहानलेलीच गावे या ठिकाणी पाहायला मिळतात. मी बीडच्या केज तालुक्यातील सोनेजवळा या गावामध्ये आहे. प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी महिला ज्या आहेत या ठिकाणी हांडे घेऊन या ठिकाणी बसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. पाण्यासाठी वणवण या महिलांना या ठिकाणी करावं लागते. अनेक या ठिकाणी महिला ज्या आहेत काम सोडून त्यांना पाण्यासाठी या ठिकाणी वणवण करावं लागते. अक्षरशः टँकरद्वारे देखील पाणी पुरवठा या ठिकाणी केला जातो. मात्र या गावासाठी 4,13,00,000 रुपयाची जी योजना आली ही मात्र प्रत्यक्षात राबवली गेली नाही. अजून पाणी टाकीपर्यंतच पोहोचलं नसल्याचं चित्र या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवू शकतो. जी पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी जी पाईपलाईन आलेली आहे मात्र गावापर्यंत हे पाणी पोहोचलंच नाही. माझ्याबरोबर या ठिकाणी गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. काय सांगता येईल कशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये ही पाणी योजना कार्यान्वित झाली, कधी झाली आणि कशा पद्धतीने तुम्हाला पाणी मिळतंय का? साहेब, ही योजना जानेवारी 2023 ला लागू झाली. जलजीवन मिशन अंतर्गत जवळबन ते सुनीजवळा 4,13,00,000 निधीची ही योजना आहे. हे काम कृष्णाई कन्स्ट्रक्शन लक्ष्मण चटप यांना ही काम भेटलं साहेब. पण ही काम देताना केंद्र शासन व राज्य शासनानं 18 महिन्याची मुदत दिली ती 2023 जानेवारी मध्ये. तर आज तक 3 ते 3.5 वर्षाचा कालावधी उलटला पण एक थेंब सुद्धा पाणी आमच्या गावाला भेटलं नाही साहेब. दुसरी विषय असा आहे साहेब, गावकऱ्यांनी महिला भगिनींनी हंडा मोर्चा काढला. पण त्या हंडा मोर्चात आमची एकच मागणी होती की 2-2, 3-3 किलोमीटरहून आमच्या माता भगिनीला पाणी आणावं लागतं. तर त्यांच्या डोक्यावरचा हंडा कमी करण्यासाठी आमची गावकऱ्यांची एकच मागणी आहे साहेब की नळाद्वारे प्रत्येक घरापर्यंत पाणी यावं. नक्कीच अजून देखील गावकरी माझ्यासोबत आहेत. काय सांगता येईल काय योजना तुमच्या गावात कार्यान्वित झाली आणि योजनेचं पाणी आलं का? जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जी योजना आहे त्या योजनेला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. तोवरी आजपर्यंत गावात कुठल्याही प्रकारचं पाणी आलेलं नाही आणि पाणी आले नसल्यामुळे आमच्या या माता मावल्याला 2-2 किलोमीटरहून पाण्याचा संघर्ष करावा लागतो. असल्या भर उन्हाळ्यामध्ये जर संघर्ष करायची वेळ येत असेल तर ही आमच्यासाठी एक दुर्दैवी आहे. एकीकडं प्रशासन म्हणतंय जलजीवन हर घर नल हर घर जल ही योजना शासनाच्या वतीने राबवली. तुमच्या गावात काय नेमकं अडचण आहे? नेमकं कोणत्या ठिकाणावरून या योजनेचं ही योजना थांबवली जाते? काय अडचणी येतात नेमकं? अडचण म्हणजे ही योजना फक्त कागदावरच आहे असं आम्हाला निदर्शनात यायला लागले. कारण याच्यासाठी आम्ही आंदोलन, मोर्चे, उपोषण केले आणि अजून आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. परंतु ही योजना अधिकाऱ्याला विचारत अधिकारी उडवाउडीचे उत्तर देतात आणि इथले जे पुढारी आहेत ही लोकप्रतिनिधी ह्यांची आणि गुत्तेदार आणि जे जलजीवन मिशन योजनेचे जे अधिकारी ह्यांची 100% मिलीभगत असल्यामुळं आमच्या गावात वेटीस धरलेले मिलीभगत असल्यामुळे या गावाला विटीस धरलं असं म्हणणं आहे. काय सांगता येईल काय गावात पाण्याची काय अडचण आहे? हो साहेब, 3-3.5 वर्ष झालं पाणी योजना भेटून अजून त्यांचं कामच चालू आहे आणि ते वेळेवर पाणी कवा यायचं आणि कवा गावकऱ्यांना प्यायचं अशी परिस्थिती आहे. माझ्या बरोबर अजून काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. मावशी काय सांगता येईल? हंडा घेऊन इथं बसलात, काय सांगतो? पाण्यासाठीच बसलात आम्ही. पाण्याला निघालतात आम्ही. पण इथं तुम्ही दिसलात म्हणून आम्ही इथं थांबिलो बघ बाय आम्ही. बरं, कुठून पाणी आणावं लागतं? किती अंतरावरून पाणी आणावं? 2 किलोमीटर अंतरावरून आणावं लागतं. किती दिवसापासून? तरी 5-6 महिने झाले हा. ना. तसं तर वर्षच होत आलंय. हा. पण आता जी उन्हाळ्यासाठी आम्हाला तंगी आली पाण्याची अच्छा. म्हणून आम्ही ही योजना काढली. ती 2 दिवस पहिले आम्ही तहसीलला गेलो मोर्चा. काय म्हणले तहसीलदार? तहसीलदार म्हणले 2 दिवस थांबा म्हणले, आम्ही गावात येतात म्हणले. मग आले का नाही ती काय पता नाही, आम्ही कामाला निघून गेलो. अच्छा, नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर या सोनीजवळा गावामध्ये अक्षरशः या गावाच्या एक वयोवृद्ध आजी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचं. आजी, काय पाण्यासाठी काय काय अडचण येतात तुम्हाला? हे काय पाणी पेय नाही. हा. पाणी पेय नाही, काय करावं? आणि कुठून आणायचं साहेब? आपते आणायचं चालायचं चलणं होत नाही. गुडघं मोडले, पाय मोडले, हात मोडले असे जाऊ. मग ही अडचण आहे तर बघा, पाणी मागत आहोत आम्ही, काय नाही. तसं तर 3 वर्ष झालं आम्हाला पाणीच येत नाही, धनेगावचं नाही ना कुठलंच नाही. मग आता ह्या काय त्या बाय हाती कुठं मी कुठं जावं? या ठिकाणी या वयोवृद्ध आजीनी या पाण्यासाठी मी कुठं जाऊ हा सवाल मात्र या ठिकाणी प्रशासनाला विचारला आहे. त्यामुळे एकूणच या सोनीजवळ्याची योजना कधी कार्यान्वित होती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. दस्तावरे, लोकशाही मराठी, सोनीजवळा, बीड.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.